आहेत, विश्वास आहे, पण सगळ्या कोळी सॉन्ग शूट केलेत. पण हा माझा पहिला अनुभव होता आणि खरंच खूप छान वाटलं मला. आमची संपूर्ण टीम खूप छान होती. आमचं नाईट शूट होतं आणि ते खूप मज्जेत आणि गमतीत झालंय. खूप छान वाटलंय. बरेच कलाकार नाही आहेत आज ते आज पण त्यांना खरंच आम्ही मिस करतोय. तर खूप छान आहे. सगळ्यांनी हे गाणं बघायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय, रील बनवायचंय. हे माझं अगदी पाठ झालंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि टॅग करायला विसरू नका मला आणि आमच्या जे कलाकार आहेत त्यांना. आणि शेअर तर नक्कीच करा. बघा, मी पहिल्यांदाच कोळी सॉन्ग केलंय, खूप छान आहे. आणि आता लग्नाचं सीझन आहे, हळदीचं सीझन आहे, तर ह्या सीझन मध्ये हे गाणं तर वाजलंच पाहिजे बाबा, त्याशिवाय तर मज्जा येणार नाहीये. मी अगदी स्पष्ट सांगते. म्हणून हे गाणं सगळ्यांनी वाजवा, भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच. दीपतारांगण क्रिएशन्स निर्मित हा पहिला चित्रपट तलास हे त्याचं नाव. जे मेन आहेत त्यांचं मी नाव घ्यायला विसरणार कशी. दीपाताईंचं मी मनापासून आभार मानते. खरंच तुम्ही मला संधी दिली आणि हे गाणं खूप छान झालं. हे सगळं तुम्हाला हे श्रेय जातं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस पण. थँक्यू सर. हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं, दादांनी बनवलं, सरांनी मला ऐकवलं, तेव्हा ते गाताना मला वैशालीताईंचे स्वर ऐकायला येत होते आणि त्याच्यावर नाचताना गौतमीताईच दिसत होत्या. हे जेव्हा पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हाच ठरलं होतं की वैशालीताई आणि गौतमीताई. चित्रपटाचे डीओपी छायांकन ज्यांनी केलेलं आहे सचिन लोखंडे सर, आपल्यालाही विनंती की आपण कृपया मंचावर यावं. हे सगळे जर तुम्हाला सुंदर दिसणार आहेत, हा चित्रपट जर आपल्याला आवडणारा चेहरा, त्यामागचं श्रेय सचिन लोखंडे सर यांचं. रुपाली कुटे संवाद लेखन यांनी केलेलं आहे. ते उपस्थित असतील तर आपण हे कृपया पुढे यायचंय. यानंतर आपण काही अपेक्षित आहे उदय सर, कॅप्टन ऑफ द शिप. तर आपण काय म्हणू बरं, त्याचं प्रास्ताविक म्हणून एक गाणं इतकं सुंदर वैशालीने गायलेलं आणि सरांनी लिहिलेलं, संगीतबद्ध केलेलं. मला असं वाटतं की जेव्हा गीतकारच संगीतकार असतो तेव्हा त्या गाण्याला एक वेगळी खुमारी असते. आणि गौतमीने येऊन 4 चांद लावलेले आहेत त्याला. आपलं हिंदीशी भांडण नाही, आपलं कुठल्याच भाषेशी भांडण नाही, फक्त मराठीचा अभिमान आहे. आणि ज्या वेळेला गौतमी येणार आहे आणि ती हे नृत्य साकारणार आहे असं कळलं होतं तेव्हा माझ्यासाठी परत एकदा, आता दुसऱ्या भाषेतला शब्द, फॅन मोमेंट होती. आणि मला सारखं असं वाटत होतं की जिला आपण इतकं सारखं बघत असतो आणि जिला इतक्या लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो, अशी मोठी स्टार आपल्याकडे येणार आहे, तर ती कशी असेल ह्याची खूप उत्सुकता होती. आणि तिची मेहनत घेणं, तिला पटपट गोष्टी कळणं, आणि मला वाटतं की प्रत्येक नृत्य दिग्दर्शकाला पूर्णपणे त्याच्या गाण्याला, त्याच्या कोरिओग्राफीला किंवा इव्हन आमचे जे काही सिनेमॅटोग्राफर आहेत, छायाचित्रकार आहेत, ज्यांनी उत्तम छायाचित्रण केलेलं आहे, तुम्हाला फार वेगळं आणि सुंदर कोकण या चित्रपटामध्ये दिसणार आहे, जसं तुम्ही कधीच बघितलेलं नाही असं. तर ह्या सगळ्यांचं स्वप्न असावं अशी ती परफॉर्मर आहे. आणि गौतमीचं खूप खूप कौतुक ह्या गाण्यासाठी. तुम्ही सगळेजण टाळ्या. तिच्या बोलीभाषांमध्ये सुद्धा आहे आणि ती बोलीभाषा आपल्याला ह्या चित्रपटातून बघायला मिळणार आहे. एक वेगळी संस्कृती आपल्याला बघायला मिळणार आहे. पंडित सरांनी ज्या पद्धतीने हे नृत्य तुमच्या समोर आणलेलं आहे, त्यांचा उत्साह, त्यांचा हुरूप, त्यांची टीम हे इतकं अफलातून होतं की